सो हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो की नवीन व्हिडिओमध्ये. बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी जे का व्हिडिओ बनवतो ना, त्यामागे मी असं नाही तुम्हाला सांगत की 4 गोष्टी तुमच्यापेक्षा मला या ट्रेडिंग फील्ड मधल्या जास्त माहिती आहेत. तर मी हे गोष्ट नक्कीच तुम्हाला बोलीन, आवर्जून सांगेन की तुमच्यापेक्षा 4 चुका मी एक्स्ट्रा केल्यात, तुमच्यापेक्षा 4 चुका मी जास्त केल्यात या मार्केटमध्ये. आणि त्याच चुकांबद्दल मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो. माझं फक्त म्हणण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे की मी ज्या चुका केल्या माझ्या स्टार्टिंग पिरियडला, त्या चुका फक्त तुमच्यासोबत नाही झाल्या पाहिजे. की कसा ना कसा करून मी त्या फेस मधून निघालो, बट माझं म्हणणं एवढंच आहे की तो फेस तुमच्यासोबत नाही झाला पाहिजे, किंवा मी केलेल्या चुका आहे तुमच्यासोबत नाही घडल्या पाहिजेत, तुम्ही नाही केल्या पाहिजेत. त्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगत असतो, हे करा, हे करू नका, हे केलं पाहिजे. आणि ट्रेडिंग फील्डमध्ये जास्त काही गोष्टी नसल्या पाहिजेत, सिंपल ठेवा ट्रेडिंग, जास्त क्रिटिकल करू नका गोष्टींना. बस एवढंच माझं सांगणं असते की 4 गोष्टी एक्स्ट्रा शिकायला जा आणि त्यामागे अजून काहीतरी खराब करून व्हायला. गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेवढं कमी नॉलेज असेल तुम्हाला ट्रेडिंग बद्दल तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे, कारण की ऍडव्हान्स करायला जाल तर तुमचं कॅपिटल हाय ते पण जाईल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि मी माझ्या व्हिडिओ मार्फत हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की कमीत कमी तुम्हाला माहित असलं पाहिजे, पण त्या कमी मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्टी माहित पडल्या पाहिजेत. आणि ते शिकण्यासाठी मी माझे 4 वर्ष 5 वर्ष या फील्डमध्ये दिलेत. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, माझ्या प्रत्येक व्हिडिओ मार्फत हेच सांगणार की तुम्ही कधी पण मी केलेल्या चुका करू नका आणि तुमच्या डिसिप्लिन नुसार ट्रेड करा आणि मॅनेजमेंट नुसार ट्रेड करा, रिस्क टू रिवॉर्ड नुसार ट्रेड करा आणि चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग करा. आपण भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो तुमची रजा. तुमच्या फॅमिलीची आणि तुमच्या कॅपिटलची काळजी मात्र घे. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.